ഹായ് ഫ്രണ്ട്സ്, ഹിന്ദി കമ്പൈൻഡ് സ്റ്റഡി ലേണിംഗ് ടുഗദറിലേക്ക് എല്ലാവർക്കും സ്വാഗതം. 17/1/2021 ഞായറാഴ്ച കേട്ടറ്റ് ഹിന്ദി കാറ്റഗറി 4 എക്സാം കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. എല്ലാവർക്കും നല്ല പരീക്ഷയാണെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ ചാനലിലെ ക്ലാസ്സുകൾ തീർച്ചയായും നിങ്ങൾക്ക് യൂസ്ഫുള്ളായി എന്നും ഞാൻ വിശ്വസിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഈ ചാനൽ ആദ്യമായിട്ടാണ് നിങ്ങൾ കാണുന്നതെങ്കിൽ തീർച്ചയായും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, അതോടൊപ്പം വരുന്ന ബെൽ ബട്ടൺ പ്രസ് ചെയ്യുക. എന്നാൽ മാത്രമേ തുടർന്നുള്ള വീഡിയോകൾ നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കുകയുള്ളൂ. ഒരിക്കൽ കൂടി ഈ ചാനലിലേക്ക് എല്ലാവർക്കും സ്വാഗതം. ഹായ് ഫ്രണ്ട്സ്, 17/1/2021 ഞായറാഴ്ച കേട്ടറ്റ് ഹിന്ദി കാറ്റഗറി 4 എക്സാം കഴിഞ്ഞു. ആദ്യത്തെ 120 ചോദ്യം ആ ദിവസം തന്നെ ഞാൻ വീഡിയോയിൽ ചേർത്തിട്ടുണ്ടായിരുന്നു, നിങ്ങളോട് ഷെയർ ചെയ്തിട്ടുണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ ബാക്കിയുള്ള ചോദ്യങ്ങൾ അതുപോലെ ആൻസർ കൂടി ഉൾപ്പെടുത്തണമെന്ന് നിങ്ങൾ എന്നോട് ആവശ്യപ്പെട്ടിട്ടുണ്ടായിരുന്നു. അതുപ്രകാരം ബാക്കിയുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ് കൂടി ഞാൻ ഇന്ന് നിങ്ങളോട് ഡിസ്കസ് ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. അപ്പം 121ാമത്തെ ചോദ്യം, बालगीतों से प्राप्त आशय को समग्रता से अभिव्यक्त करने का उचित माध्यम है. ऑप्शन ए दृश्याभास, बी ആദർശവാദൻ, സി ഫ്ലാഷ് കാർഡ്, ഡി പ്രശ്നോത്തരി. ഇതിൽ ആൻസർ വരുന്നത് ഓപ്ഷൻ എ ദൃശ്യാഭാസ് എന്നുള്ളതാണ്. 122ാമത്തെ, कक्षा में दलीय उपजों पर चर्चा करके सुधारने की प्रक्रिया किसके अंतर्गत आता है. ऑप्शन ए जैविक वाचन, बी संशोधन, सी ഗൃഹകാര്യ, ഡി അനുബന്ധ കാര്യം. ഇതിൽ ആൻസർ വരുന്നത് ഓപ്ഷൻ ബി സംശോധൻ എന്നുള്ളതാണ്. ഇത് ഈ ക്വസ്റ്റ്യൻ്റെ കോഡ് എന്ന് പറയുന്നത് സി ആണ് കേട്ടോ. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. 123ാമത്തെ, ഇൻമേ ലേഖൻ കൗശൽ ബഡാനെ കി ഗതിവിധി ഹെ. ഓപ്ഷൻ എ ദൃശ്യാഭാസ്, ബി മഞ്ചൻ, സി റോൾ പ്ലേ, ഡി പോസ്റ്റർ की तैयारी. ആൻസർ വരുന്നത് ഓപ്ഷൻ ഡി പോസ്റ്റർ की तैयारी എന്നുള്ളതാണ്. 124ാമത്തെ ചോദ്യം, किस प्रकार की शिक्षा में छात्रों को दलों में विचार विनिमय करने का मौका मिलता है. ऑप्शन ए अध्यापक केंद्रित शिक्षा में, बी छात्र केंद्रित शिक्षा में, सी पत्राचार शिक्षा में, डी वैयक्तिक शिक्षा में. इसमें आंसर है ऑप्शन बी छात्र केंद्रित शिक्षा में. 125ാമത്തെ ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. 125ാമത്തെ ചോദ്യം ഇതാണ്, इनमें किसका संबंध वाचन से है. ऑप्शन ए शुद्ध उच्चारण, बी सृजनात्मकता, सी रूप संविधान, डी संक्षिप्तता. इसमें आंसर है ऑप्शन ए शुद्ध उच्चारण. അടുത്ത ചോദ്യം 126, ऑनलाइन कक्षा के लिए केरल सरकार के शिक्षा विभाग द्वारा संचालित डिजिटल कार्यक्रम का नाम है. ऑप्शन ए फर्स्ट बेल, बी स्कूल विकी, सी गूगल मीट, डी स्कूल ब्लॉग. आंसर है ऑप्शन ए फर्स्ट बेल. 127, एक अध्यापिका कहानी के निश्चित प्रसंग के आधार पर डायरी लिखने की गतिविधि चलाती है. यह किस शिक्षण शास्त्र पर आधारित है. ऑप्शन ए समस्यामूलक शिक्षण शास्त्र, बी प्रोक्तिपरक शिक्षण शास्त्र, सी पूछताछ पर आधारित शिक्षण शास्त्र, डी संवादात्मक शिक्षण शास्त्र. इसमें आंसर है ऑप्शन बी प्रोक्तिपरक शिक्षण शास्त्र. 128, एक हस्तलिखित पत्रिका बनवाने की कक्षाई गतिविधि में मानव मस्तिष्क से संबंधित किस अवधारणा का आधार है. ऑप्शन ए सामान्य बुद्धि सिद्धांत का, बी साहचर्य स्मृति सिद्धांत का, सी बहुमुखी बुद्धि सिद्धांत का, डी विश्लेषणात्मक बुद्धि सिद्धांत का. इसमें आंसर है ऑप्शन सी बहुमुखी बुद्धि सिद्धांत का. 129, लेखन प्रक्रिया के दौरान भाषाई शुद्धता एवं सही संरचना को समझाने में बहुत उपयोगी है. यह भाषण प्रतियोगिता, बी नाट्य प्रस्तुति, सी संशोधन प्रक्रिയ, ഡി ദൃശ്യാഭാസ്. ഇതിൽ ആൻസർ എന്ന ഓപ്ഷൻ സി സംശോധൻ പ്രക്രിയ എന്നുള്ളതാണ്. 130ാമത്തെ ചോദ്യം, तत्परता के साथ श्रवण कौशल बढ़ाने में उपयोगी है. ऑप्शन ए पुस्तकालय, बी वाचन कोना, सी सिनेमा प्रदर्शनी, डी पोर्टफोलियो. इसमें आंसर है ऑप्शन सी सिनेमा प्रदर्शनी. 131, वार्षिक मूल्यांकन के लिए उपयोगी है. ए प्रश्न पत्र, बी वर्कशीट, सी भाषण प्रतियोगिता, डी वाद विवाद. ऑप्शन ए प्रश्न पत्र. इതാണ് ആൻസർ. 132, केरल के अध्यापकों के लिए डिजिटल टीचिंग मैनुअल उपलब्ध कराया गया है. ये संपूर्ण में, बी सहितम में, सी समग्र में, डी समन्वय में. आंसर है ऑप्शन सी समग्र में. 133, आपसी आकलन का एक तंत्र है. ये अध्यापिका द्वारा कॉपी की जांच, बी लिखित उपजों का छात्रों में हस्तांतरण, सी वैयक्तिक प्रदत्त कार्य, डी वैयक्तिक लेखन. इसमें आंसर है ऑप्शन बी लिखित उपजों का छात्रों में हस्तांतरण. 134,
दल में समस्या समाधान, दल में विचार विनिमय, वाद विवाद आदि किस उपागम पर आधारित है? ये व्यवहारवादी उपागम, बी सामाजिक ज्ञान निर्मितिवादी उपागम, सी प्रायोगिक अधिगम का उपागम, डी मानवतावादी उपागम। इसमें आंसर है ऑप्शन बी सामाजिक ज्ञान निर्मितिवादी ഉപാഗം. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. 135 അല്ലേ, നമ്മളിപ്പോൾ ചർച്ച ചെയ്ത് 134. അപ്പോൾ അടുത്ത 135. एक अध्यापिका छात्रों की किसी प्यारी वस्तु पर कहानी लिखने का मौका देती है. यहाँ किस प्रकार का लेखन कार्य चल रहा है? ए श्रुत लेखन, बी द्रुत लेखन, सी सहलेखन, डी जैविक लेखन. आंसर ऑप्शन डी जैविक लेखन. 136. पाठ के आशयों की गहराई तक छात्रों को ले जाने में पर्याप्त है. ये अर्थग्रहण के प्रश्न, बी विश्लेषणात्मक प्रश्न, सी वस्तुनिष्ठ प्रश्न, डी अधिलघुतर प्रश्न. इसमें आंसर है ऑप्शन बी विश्लेषणात्मक प्रश्न. 137. अन्य भाषा शिक्षण की प्राथमिक कक्षाओं में मातृभाषा में आख्यान शुरू करके हिंदी की ओर बदलने का कार्य है. एक कोड मिक्सिंग, बी कोड स्विचिंग, सी डी कोडिंग, डी ഡിറ്റക്ഷൻ. അതിൽ ആൻസർ വരുന്നത് ഓപ്ഷൻ ബി കോഡ് സ്വിച്ചിങ് എന്നുള്ളതാണ്. ഓപ്ഷൻ ബി ആണ് ആൻസർ. 138. कविता शिक्षण के समय आंख की दिक्कत महसूस करने वाले छात्र के लिए क्या उपाय अपना सकता है? ये कविता को प्रोजेक्टर के माध्यम से दिखाना, बी कविता की ऑडियो सुनाना, सी दूसरे छात्रों से लिखवाना, डी कविता पढ़ने जो छूट देना. ഇതിൽ ആൻസർ कविता पढ़ने से छूट देना. ഇതിൽ ആൻസർ വരുന്നത് ഓപ്ഷൻ ബി കവിതാക്ക് ഓഡിയോ സുനാന എന്നുള്ളതാണ്. അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. 139. पाठ्य पुस्तक के संबंध में सही है. ये अध्ययन का एकमात्र माध्यम, बी विभिन्न अध्ययन सामग्रियों में एक, सी केवल अध्यापिका की सामग्री, डी केवल छात्र की सामग्री. आंसर വരുന്നത് ऑप्शन बी विभिन्न अध्ययन सामग्रियों में एक. 140. इनमें भाषाई कौशलों के अंतर्गत आता है. ये मूकाभिनय, बी टंकन, सी लेखन, डी प्रकाशन कार्य. इसमें आंसर है ऑप्शन सी लेखन. 141. इनमें कौन सी प्रोक्तिपरक शिक्षण शास्त्र की विशेषता है? ये वर्णों की अलग से पढ़ाई, बी आदर्श वाचन का एक तरीका, सी भाषा की लिखित और मौखिक प्रस्तुति का सहज मौका, डी केवल भाषा सुनने का अवसर. इसमें आंसर है ऑप्शन सी भाषा की लिखित और मौखिक प्रस्तुति का सहज मौका. 142. किस प्रकार के प्रश्नों में सबसे उचित विकल्प चुनकर लिखने को कहा जाता है? ये अतिलघुतर के प्रश्नों में, बी बहुविकल्प के प्रश्नों में, सी निबंधात्मक प्रश्नों में, डी लघुतर वाले प्रश्नों में. इसमें आंसर है ऑप्शन बी बहुविकल्प के प्रश्नों में. 143. ചോദ്യം. छात्रों की अपनी पसंद के विषय पर एक अध्यापिका चित्र बनवाती है और नाम देने को कहती है. छात्र वो नाम श्याम पढ़ पर लिखकर वाचन करता है. ये आदर्श वाचन है, बी अनुकरण वाचन है, सी जैविक वाचन है, डी मौन वाचन है. इसमें आंसर है ऑप्शन सी जैविक वाचन है. 144. केरल पाठ्यचर्या में 5वीं कक्षा की हिंदी के प्राथमिक पाठों के विनिमय में किस विधि पर बल दिया जाता है? ये आख्यानात्मक, बी व्यवहारवादी, सी मानवतावादी, डी प्रयोगवादी. इसमें आंसर है ऑप्शन ये आख्यानात्मक नैरेटिव. 145. अन्य भाषा शिक्षण में आख्यान को एक शैक्षणिक उपकरण के रूप में लेने का एक कारण है. ये बातचीत की समृद्ध संभावना रखती है, बी अध्यापक की ही भूमिका है, सी व्यक्ति केंद्रित है, डी सहायक सामग्रियों की जरूरत नहीं है. इसमें आंसर है ऑप्शन ये बातचीत की समृद्ध संभावना रखती है. 146. भाषा के संरचनात्मक नियमों का एक निश्चित क्रम मानव मस्तिष्क में निहित है. ये किस सिद्धांत का मानना है? ये सर्वभाषा व्याकरण के सिद्धांत का, बी व्यक्तिगत विभिन्नता के सिद्धांत का, सी क्रियाशीलता के सिद्धांत का, डी अभ्यास के सिद्धांत का. इसमें आंसर है ऑप्शन ये सर्वभाषा व्याकरण के सिद्धांत का. 147. ചോദ്യം ഇതാണ്. भाषा के बारे में अध्ययन है. ऑप्शन ए व्याकरण का अध्ययन, बी संपर्क भाषा का अध्ययन, सी मातृभाषा का अध्ययन, डी विदेशी भाषा का अध्ययन. इसमें आंसर है ऑप्शन ए व्याकरण का अध्ययन. 148. संशोधन प्रक्रिया के दौरान शब्द रूपों की त्रुटियों पर बल देकर सुधारने को क्या कहते हैं? ए वाक्यपरक संशोधन, बी आशयपरक संशोधन, सी प्रोक्तिपरक संशोधन, डी रूपपरक संशोधन. इसमें आंसर है ऑप्शन डी रूपपरक संशोधन. 149. कक्षाई गतिविधियों के दौरान छात्रों के
स्वनिर्धारण स्व आकलन के लिए उपयुक्त उपकरण है। ये प्रश्न पत्र, बी प्रगति पत्र, सी वर्कशीट, डी अभ्यास कार्य। इसमें आंसर है ऑप्शन ए प्रश्न पत्र। 150, अर्थात लास्ट ചോദ്യം, पाठ्य पुस्तक की गतिविधियों की प्रक्रियाओं का विस्तृत विवरण उपलब्ध है। ये शिक्षण साथी में, बी प्रगति पत्रों में, सी प्रश्न पत्रों में, डी पोर्टफोलियो में। इसमें आंसर है ऑप्शन ए शिक्षक साथी में। അപ്പോൾ ശരിക്കും ഒഫീഷ്യൽ ആൻസർ കീ വന്നിട്ടുണ്ടോ എന്ന് ചോദിച്ചാൽ വന്നിട്ടില്ല. അപ്പോൾ 17-ാം തീയതി അല്ലെ, ഞായറാഴ്ച എക്സാം കഴിഞ്ഞു. അപ്പോൾ നിങ്ങൾക്ക് എത്രത്തോളം ശരിയായി എന്നറിയാൻ വേണ്ടിയിട്ട് എനിക്ക് തോന്നിയ ആൻസർ ഇതാണ്, തോന്നിയതാണ് ഞാൻ നിങ്ങളോട് സംസാരിക്കുന്നത്. നിങ്ങളുടെ തൽക്കാലമുള്ള നിങ്ങൾക്ക് ആശ്വാസത്തിന് വേണ്ടി എത്രത്തോളം ശരിയായി എന്ന് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടിയിട്ട്. ചിലപ്പോൾ ആൻസർ കീ വരുമ്പോൾ ചിലപ്പോൾ ചില ചോദ്യങ്ങൾക്ക് എന്ത് ചെയ്യാം, ആൻസർ ചിലപ്പോൾ മാറാം. അപ്പോൾ ഈ വീഡിയോ നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമായി എങ്കിൽ തീർച്ചയായും നിങ്ങൾ ലൈക്ക് ചെയ്യുക, കമൻറ്റ് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക സുഹൃത്തുക്കൾക്കൊക്കെ. അപ്പോൾ അങ്ങനെ സപ്പോർട്ട് ചെയ്യുക. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും താങ്ക് യു, ധന്യവാദ്.